आता बातमी आहे, 2 दिवसांआधीच मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावरती सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांच्यासोबतच जयंत पाटील यांची बैठक झाली आणि या बैठकीचं कारण अर्थ खातं आहे अशी माहिती सूत्रांची आहे. आणि अर्थ खात्यावरनं अंतर्गत घमासान सुरू झाल्याचं दिसतंय. कारण शिंदेच्या शिवसेनेनं राष्ट्रवादीला अर्थ खातं परत देण्यास विरोध केल्याचं कळतंय. शेवटी आम्ही दिल्लीमध्ये चर्चा करू. मुख्यमंत्र्यांच्या बरोबरी एकत्रितपणाने बहिणींच्या नेतृत्वाखाली आम्ही भेटणार आहोत आणि आता ते अर्थ खातं सुद्धा चांगलं सांभाळत आहेत. अर्थ खात्यावरनं महायुतीत अंतर्गत घमासान सुरू झाल्याची सूत्रांची माहिती आहे. सोमवारपासून संसदेचं अधिवेशन सुरू होत असून दिल्लीमध्ये बैठक होईल आणि त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांचीही अर्थ खात्यासंदर्भात भेट घेणार असल्याचं सुनील तटकरे म्हणाले. मंगळवारी रात्री वर्षावर मुख्यमंत्री फडणवीसांसोबत सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल आणि जयंत पाटलांची बैठक झाली. 1 तास चाललेल्या बैठकीचा विषय हा अर्थ खातंच होता अशी सूत्रांची माहिती आहे. पवारांची राष्ट्रवादी भाजपसोबत सत्तेत सहभागी होणार असल्याची चर्चा आहे. त्यातच सुप्रिया सुळेंनी मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाच्या बाजूनं मतदान करणार असल्याचे संकेत दिलेत. त्यामुळे पवारांच्या राष्ट्रवादीवरून शक्यता वाढल्या आहेत. पवारांची राष्ट्रवादी सोबत आल्यास जयंत पाटलांकडे अर्थ खातं दिलं जाण्याची दाट शक्यता आहे. पण अर्थ खातं कोणत्याही राष्ट्रवादीकडे जाऊ नये अशी शिंदेच्या शिवसेनेची भूमिका आहे. दिल्लीत एकनाथ शिंदेंनी केंद्रीय नेतृत्वाकडेही तशी चर्चा केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. शिंदेच्या शिवसेनेच्या मंत्र्यांकडूनही अर्थ खातं दादांच्या राष्ट्रवादीकडे देण्यास विरोध आहे असं खासगीत बोललं जातंय. दादांची राष्ट्रवादी किंवा पवारांची राष्ट्रवादी दोघांपैकी कोणालाही अर्थ खातं गेल्यास निधी वाटपात दुय्यम स्थान मिळेल. आमदार खासदारांची कामं होणार नाहीत अशी भीती शिंदेच्या शिवसेनेला आहे. महाविकास आघाडीत असताना सुद्धा निधी वाटपावरून शिवसेनेचा राष्ट्रवादीशी वाद झाला होता. त्यामुळे अर्थ खातं भाजपकडेच राहावं अशी शिंदेच्या शिवसेनेची भूमिका आहे. तर दिल्लीत चर्चा केल्यानंतर मुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याचं तटकरेंनी स्पष्ट केलंय आणि अर्थ खात्यावर दावाही सांगितलाय. रविवारी मी पण दिल्लीत असेल, पार्थ पवार पण दिल्लीत असेल, कारण अधिवेशन सुरू होत आहे. प्रफुल्लभाई पण दिल्लीत असतील सोमवारपासून. त्यावेळेला या विषयावरती आम्ही दिल्लीमध्ये चर्चा करू. काल या विषयावरती कोर कमिटीमध्ये चर्चा झालेली आहे. मुख्यमंत्र्यांच्या बरोबरी एकत्रितपणाने बहिणींच्या नेतृत्वाखाली आम्ही भेटणार आहोत. अनेक बाबींच्या वरती मुख्यमंत्र्यांच्या जो आम्हाला चर्चा करायची आहे, त्या अनेक विषयांच्या मध्ये, अनेक बाबींमध्ये अर्थ विभाग हा सुद्धा त्याच्यामध्ये आहे. भाजप काही सोडेल असं मला वाटत नाही. भाजपला कळलंय अजितदादा असताना त्यांच्याकडे कुठेतरी ताकद होती आणि त्या ताकदीचा उपयोग करून त्यांनी फायनान्स मिनिस्ट्री स्वतःकडे ठेवली होती आणि त्यामुळे कुठेतरी आमदारांना निधी मिळत होता. आणि भाजपली तोच जे काही पद आहे, ते जे काही डिपार्टमेंट आहे ते स्वतःकडनं अजितदादांच्या पक्षाकडनं काढून घेतलेलं आहे. भाजप काय परत दिलं असं मला वाटत नाही. अजितदादांच्या निधनानंतर बजेट असल्यामुळे अर्थ खातं फडणवीसांनी स्वतःकडे ठेवलं. तेव्हापासून अर्थ खातं परत राष्ट्रवादीला काही मिळालेलं नाही. भविष्यात बघू असं मुख्यमंत्री म्हणतायत. महाराष्ट्रामध्ये आमच्या महायुतीमध्ये अनेक नेते आहेत जे हा जो काही अर्थ खात्याचा कारभार आहे तो सांभाळू शकतात. सध्या मी तो सांभाळतो आहे. भविष्यात बघूया. दादांच्या राष्ट्रवादीचे मंत्री दत्तामामा भरणेंनी सुद्धा मुख्यमंत्र्यांकडे अर्थ खात्याची मागणी केल्याचं सांगितलंय. पण पंकजा मुंडेंनीही फडणवीस अर्थ खातं चांगल्या पद्धतीनं सांभाळत असल्याचं म्हटलंय. म्हणजेच भाजपच्या नेत्यांनाही वाटतंय की अर्थ खातं फडणवीसांकडेच राहावं. अर्थ खातं अजूनपर्यंत तुम्हाला मिळत नाहीये तुमचं. म्हणजे दादांनी जे अर्थ खातं चालवलेलं आहे अधिवेशनापुरतं भाजपकडे असणार किंवा मुख्यमंत्र्यांकडे असणार अशा पद्धतीचं स्पष्ट भूमिका मांडल्यानंतर देखील अद्यापपर्यंत ते अर्थ खातं तुम्हाला मिळालं नाही. अद्यापर्यंत मिळाली नाही गोष्ट खरी. आता आम्ही मागणी तर केली, बघू भविष्यामध्ये काय होतंय, येणाऱ्या दिवसामध्ये काय होतंय, कधीपर्यंत मिळेल काही तसं. आता मागणी तर आम्ही केलेली आहे. परंतु सर्वात महत्वाचा दिलासा शेतकऱ्यांच्या कर्ज माफीचा जो आहे तो सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि आता ते अर्थ खातं सुद्धा चांगला सांभाळत आहेत. मी त्यांच्या मनापासून अभिनंदन करते आणि एक शेतकरी म्हणून देखील मी त्यांचे आभार मानते की त्यांनी शेतकऱ्याच्या कर्जमाफीचा हा निर्णय आत्ताच्या वातावरणीय बदलामुळे झालेल्या परिस्थितीसाठी एक मोठा दिलासा दिलेला आहे. तुम्हाला काय पाहिजे? तुम्हाला पाहिजे की शेतकऱ्यांचं भलं व्हावं. तुम्हाला पाहिजे सरकार समाजासाठी, सामान्य माणसासाठी काम करावं. ते महत्वाचं आहे. ते आम्ही बघून घेऊ महायुतीमध्ये काय कोणतं खातं कोणाला द्यायचं. त्याच्यामध्ये आमच्यामध्ये डिस्प्यूट नाही. अत्यंत आनंदाने चांगलं. कोणत्याही सरकारमध्ये अर्थ खातं फार महत्वाचं असतं.
पण अजितदादांच्या निधनानंतर परिस्थिती बदलली आहे. त्यातच जयंत पाटील वर्षावरच्या बैठकीत असल्यामुळे नव्या चर्चेला हवा मिळाली आहे. पण भाजपनं स्वतःकडेच अर्थ खातं ठेवावं अशी भूमिका शिंदेंच्या शिवसेनेनं घेतल्यामुळे पेच वाढलाय. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.